नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत लग्नाच्या पंगतीमध्ये। आत्ताचा जो नवीन जमाना आहे त्याच्यामध्ये मला नाही वाटत मसाले भात मठ्ठा, पण आमच्या वेळेला ज्यावेळेस लग्नाच्या पंगत असायची जेवणाची त्यावेळेस मसाले भात आणि मठ्ठा हा कंपल्सरी असायचा। तर आज मी म्हटलं त्याप्रमाणे आपण आज रेसिपी बनवावी। तर मी बघा मसाले भातासाठी आता इथं घेतलेले हा तांदूळ घेतलाय मी धुवून। हा तांदूळ आपला कोणत्याही, फक्त इंद्रायणी घेऊ नका, इंद्रायणीने चिकट भात होतो। आवडत असेल तर इंद्रायणी घेतला तरी चालेल, पण जो तांदूळ आपला सुट्टा होतो, भात सुट्टा होतो असा भात घ्यायचा आहे आपल्याला। तर इथं मी तांदूळ धुवून घेतलेला आहे स्वच्छ। त्याच्यानंतर इथं वाटाणे घेतलेले आहेत, फ्रोझन वाटाणे आहेत, हे थोडे पाण्यात टाकलेत मी हे वाटाणे। इथं कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो बारीक चिरलाय, कोथिंबीर चिरलेली हिरवी मिरची घेतली, आलं किसून घेतलंय, त्याच्यानंतर हा कढीपत्ता घेतलाय आणि इथं काही पावडर मसाले आहेत। हा गरम मसाला आहे 1 चमचा, ही धणे जिरे पावडर 1 चमचा आहे आणि हा गोडा मसाला 1 चमचा आहे। आता आपण भाताला सुरुवात करूया। आता आपण इथं पातेलं ठेवलंय गॅसवरती मी। आता मी तेल घालते भातासाठी। हे बघा आपण तेल टाकलेलं आहे भातासाठी। आता तेल चांगलं कडलं की आपण जिरे मोहरीची फोडणी देणार आहे। मंडळी, हे लसूण खोबरं दाखवायला मी विसरले। हे भाताच्या फोडणीसाठी मला लसूण आणि खोबरं, सुकं खोबरं आणि लसणाची पेस्ट आहे ते टाकायचे आहे। आता ही तेल चांगलं तापलं की आपण मोहरी टाकणार आहे। मोहरी तडतडली की आपल्याला जिरं टाकायचं आहे। हे बघा जिरं टाकलंय आपण। आता हळद टाकूया। हिंग टाकला 1 अर्धा चमचा मी। आता आपण कढीपत्ता टाकू। कढीपत्ता टाकूया। आता आपण हिरवी मिरची टाकू। आता त्याच्याबरोबरच हे आलं किसून घेतलंय मी ते टाकणार आहे, किसलेलं आलं मिरची बरोबरच। आता हे थोडंसं आपण चांगलं परतवून घेणार आहे। आता आपल्याला कांदा टाकायचा आहे। बरं का मंडळी, पूर्वी हा भात खूप लग्नामध्ये, जर काय तुम्ही लग्नाचा मेनू म्हणाल जेवणाचा, तर लग्नाचा मेनू अगदी कंपल्सरी म्हणाल तर मसाले भात आणि मठ्ठा हा ठरलेलाच असायचा लग्नामध्ये। माझं लग्न झालंय 86ला, 86ला, त्यावेळेस तर हा मेनू होता। आता मेनू भरपूर असतात लग्नामध्ये, पण आमच्या त्या वेळेला हा मेनू अगदी होताच होता। आता आज म्हणलं आपण तसा करून बघूया। आता कांदा चांगला भाजला की आपण टोमॅटो टाकणार आहे। छानपैकी आपण आता हा कांदा भाजून घेणार आहे लालसर होईपर्यंत। कांदा भाजून झालेला आहे आपला। आता आपण टोमॅटो टाकणार आहे। आपल्याला टोमॅटो सुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये। मसाले भात म्हणलं की बटाटा आणि वाटाणा येतो, पण आज मी बटाटा नाही घालणार आहे, मी वाटाण्याचाच भात करणार आहे। बटाटा सुद्धा छान लागतो बरं का ह्याच्यामध्ये।
आता आपण ही लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकणार आहे. लसूण आणि खोबरं, सुकं खोबरं आणि लसणाची पेस्ट आहे. चांगली आपल्याला आता ही पेस्ट चांगली परतवून घ्यायची, सुकं खोबरं आणि लसणाची. छानपैकी आपल्याला खमंग वास येईपर्यंत आपल्याला आता लसूण खोबरं परतवून घ्यायचं. तो जो लसूण खोबऱ्याचा वास आहे तो पूर्ण आपल्या भाजीला, आपल्या भाताला पूर्ण लागायला पाहिजे, मसाले भाताला. हा बघा, छानपैकी आपण आता हे लसूण खोबरं परतवून घेणार आहे. अशा प्रकारे आपला आता लसूण खोबऱ्याचा खमंग वास सुटलेला आहे. आता आपण हे मसाले टाकणार आहे. हा गोडा मसाला आहे 1 चमचा. मसाले भात म्हणलं की गोडा मसाला पाहिजे मंडळी. हा गरम मसाला 1 चमचा आहे. पावडर आहे गरम मसाल्याची 1 चमचा. आणि ही धणे जिरे पावडर मिक्स आहे. धण्याची पावडर आणि जिऱ्याची पावडर मिक्स पावडर आहे, ही 1 चमचा आहे. आता हे आपण मसाले परतवून घेणार आहे. हे बघा, आता आपण वाटाणे टाकणार आहे. हे फ्रोझन वाटाणे आहेत बरं का मंडळी. आपला साधा वाटाण्याच्या शेंगासुद्धा भातामध्ये शिजतात. थोड्याशा अशा तेलामध्ये चांगल्या परतवून घेतले वाटाणे की भातामध्ये चांगले शिजतात. मग हा बघा, छानपैकी आता आपल्याला असा वाटाणा परतवून घ्यायचा आहे. वाटाणा हा आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचा आहे. आता मंडळी हे भाजलेले शेंगदाणे आहेत थोडेसे, आपण शेंगदाणे टाकूया भाजलेले. शेंगदाणे टाकलेत मी भाजलेले थोडेसे. आता मी मीठ टाकणार आहे. मीठ टाकते. आता हा तांदूळ जो आपण धुवून ठेवलेला होता, स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ आहे, हा आपण टाकणार आहे असा. छानपैकी हा आता तांदूळ आपल्याला परतवून घ्यायचा आहे. छानपैकी आपल्याला हा आता सगळ्या हे जे वाटाणे आणि हे बाकीचा आपला कांदा टोमॅटो आपण मसाले टाकले त्याच्यामध्ये हा तांदूळ आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे. असा छान परतून घ्यायचा आहे छानपैकी. असा खमंग वास सुटला आहे मंडळी भाताचा. आता या भातासाठी मी गरम पाणी केलेलं आहे इकडे एका बाजूला. आता मी ह्या भाताला गरम पाणी ओतणार आहे.
गरम पाणी का घालायचं मंडळी? गरम पाण्यामुळं भात आहे ना सुट्टा होतो, असा गिजगा किंवा चिकट भात होत नाही. गरम पाणी आपण टाकलं तर भात सुट्टा होतो आणि शिजतो पण पटकन, वेळ लागत नाही त्याला. आता थोडीशी साखर टाकणार आहे मी वरून. साखर किंवा गूळ जे काय तुम्हाला आवडेल ते आपण टाकायचं आहे. मी थोडी साखर टाकते वरून. आणि आता वरून थोडंसं तूप सोडणार आहे आपण. आता भाताला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि झाकण लावून भात शिजून द्यायचा आहे आपल्याला. नमस्कार मंडळी. उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यासाठी काय तर आपल्याला थंडगार आज मठ्ठा करायचा आहे. तर मठ्ठ्यासाठी इथं आपण घरगुती ताक घेतलेलं आहे मी. घरगुती ताक म्हणजे काय मंडळी, आज मी लोणी काढलं, तूप काढलं आणि त्याचं आपलं घरचं ताक आहे हे. आणि ह्या घरच्या ताकाचा आज आपण मठ्ठा करणार आहे. कसं उन्हातून आल्यावर थोडंसं काहीतरी थंड पाहिजे आपल्याला. मग मठ्ठा हा तर आयुर्वेदिक पण आहे आणि प्यायला पण चांगला आणि शरीराला पण थंडावा देतो. आज आपण मठ्ठा करणार आहे. त्याच्यासाठी इथं मी ताक घेतले. ताकामध्ये थोडंसं पाणी येतं. ताक हे मठ्ठ्याचं ताक हे पातळच असतं. मी हे ताक पातळ करून घेतले. थोडंसं मी आता रवीने घुसळून घेणार आहे. हे बघा, आपण हे ताक आता रवीने घुसळणार आहे. थोडंसं असं एकसारखं घुसळून आपण करणार आहे हे ताक. उन्हाळा आलाय तर असा थंडावा ताक दही हे खायला पाहिजे आपल्याला शरीरासाठी. आता हे ताक मी घुसळून घेतले. ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे हा चाट मसाला आहे बरं का मंडळी. हा चाट मसाला आपण टाकणार आहे. छान लागतो चाट मसाल्याने मठ्ठा. हे मीठ टाकणार आहे. चाट मसाल्यामध्ये मीठ आहे म्हणून हे मीठ मी कमी टाकणार आहे. त्याच्यानंतर आता हा जो मठ्ठा आपण करणार आहे ह्याच्यासाठी थोडीशी वेगळी पद्धत करते मी. मला जिरे आणि इथं मी जिरे आणि मिरची घेतलेली आहे मठ्ठ्यासाठी. तर हे जिऱ्याची आणि मिरच्याची मी थोड्या तेलामध्ये तडतडून देणार आहे मिरची आणि जिरं, आणि मग ते मठ्ठ्याला टाकणार आहे मी. हे बघा मंडळी, आपण ते इथं हे तेल ह्याच्यात मसाला ह्याच्यात आपला पॅनमध्ये हे तेल घेतले. त्याच्यामध्ये आता हे मी जिरं टाकलेलं आहे. चांगलं असं खरपूस मला जिरं करायचं आहे. तेल टाकून घेतले मी. हे जिरं खरपूस झालं की आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकणार आहे. हे बघा, मिरची टाकली. थोडंसं आपण आता हे असं परतवून घेणार आहे जिरं आणि मिरची. छान जिरं दाताखाली छान लागतं बरं का. आपण मठ्ठा जेव्हा पिणार तेव्हा हे जिरं आपल्या दाताखाली आपण खरपूस असं तेलामध्ये करून घेतलेलं आहे. दाताखाली खूप छान जिरं लागतं हे. हे आता मी ह्या मठ्ठ्यामध्ये टाकते. आता आपण कोथिंबीर टाकणार आहे. आणि हे बघा मंडळी, हे मी आलं किसून घेतलेलं आहे इकडं. हे आलं किसले आपण. हे लिंबाचा जो रस काढतो त्या ह्याच्यामध्ये मी आलं किसून घेतले. आता हे मी आल्याचा रस टाकणार आहे. आता हा आपल्याला आल्याचा रस टाकायचा. हे बघा, मिरची तर आपण टाकलेली आहे मंडळी, पण आल्याचा रस पण थोडासा, आलं पण छान लागतं चवीला बरं का. हे बघा, आपण आल्याचा रस टाकलेला आहे. आता आपण हे सगळं पुन्हा एकदा रवीने घुसळून घेणार आहे. थोडीशी आपल्याला साखर टाकायची, थोडी, अगदी थोडी आपण साखर टाकणार आहे त्याच्यामध्ये.
आणि आता हा मठ्ठा आपल्या पिण्यासाठी तयार आहे मंडळी. आपला घरगुती ताकापासून आपण जे घरी ताक बनवलं त्या ताकाचा मठ्ठा. आपण लोणीसुद्धा काढलं, तूपसुद्धा काढलं आणि त्याचाच आपण मठ्ठाही बनवला आहे त्या ताकाचा. हा बघा, एकदा करून बघा, पिऊन बघा, खूप छान लागतो. आता मी हा सर्व करते. आपण आता मठ्ठा सर्व करणार आहे मंडळी. हा मी इथं ग्लास घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता ज्यावेळेस आपल्याला मठ्ठा प्यायचा आहे त्याच वेळेस आपण आता हे बर्फ टाकायचं. ह्याच्यामध्ये खाली 2 बर्फाचे खडे टाकलेत मी आणि त्याच्यामध्ये हा आता मठ्ठा मी सर्व करते. खूप छान लागतो बरं का. ह्या पद्धतीने एकदा करा तुम्ही. हे जे जिरं मी टाकलं आहे परतवून, जिरं आणि मिरची, स्वाद छान लागतो जिऱ्याचा. दाताखाली जिरा आला. आणखीन चाट मसाल्याचा सुद्धा खूप छान लागतो चाट मसाला पण त्याच्यामध्ये. फक्त एवढंच की मिरची थोडंसं पिताना आपल्या दाताखाली येणार आहे, तर तिखट लागू शकते मिरची. पण ती तिखट मिरची घेतलेली नाही आहे मी, साधी मिरची. अशा पद्धतीने आपला मठ्ठा तयार आहे पिण्यासाठी. थंडगार मठ्ठा खूप छान लागतो मंडळी. अशा पद्धतीने करून बघा तुम्ही. हे जिरं जे आपण थोड्याशा तेलामध्ये जिरं परतवून घेतले, दाताखाली जिरं आलं ना, छान लागतं पिताना. आणि बघा तुम्ही, करून बघा, पिऊन बघा. आणि माझी रेसिपी आवडली तर मला छान छान कमेंट्स द्या मंडळी. आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. हा बघा मंडळी, अशा पद्धतीने आपला हा मसाले भात तयार आहे, जो लग्नाच्या पंगतीमध्ये आपण खातो. अगदी तसाच म्हणायला काहीच हरकत नाही आहे. हा बघा, आपला भात तयार आहे. आता मी सर्व करणार आहे मठ्ठा आणि भात. मठ्ठा मी करून ठेवलेला आहे मंडळी. तो मठ्ठा मी ह्याच्याबरोबर सर्व करणार आहे. आता आपण भात सर्व करणार आहेत मंडळी. हे बघा, छानपैकी असा आपल्याला पातेल्यातून काढून घ्यायचा आहे हा भात. खूप छान सुगंध सुटलाय भाताचा बरं का मंडळी. मी इथे एक पापड पण तळून घेतलेला आहे. आता हा बघा, मी मठ्ठा पण तयार केला आहे मंडळी. हा मठ्ठा तयार केला आहे मी. मठ्ठ्याची तर रेसिपी मी टाकणारच आहे. ह्या ताकाला मी फोडणी दिली, जरा जिऱ्याची आणि मिरचीची फोडणी दिली. ताक घरचं ताक आहे आपलं. आणि त्याला कोथिंबीर टाकली, थोडासा चाट मसाला टाकला, मीठ टाकले आणि हा मी मठ्ठा तयार केलेला आहे. तर हा बघा, आपण आता हा मठ्ठा पण देणार आहे. हे बघा, छानपैकी आता आपलं हे लग्नातलं जेवण तयार आहे मंडळी. मसाले भात, मठ्ठा, तळलेला पापड. आता थोडंसं तूप टाकते वरून मी भाताला. प्रयत्न तर केला आहे आपण मंडळी. एकदा करून बघा, खाऊन बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटते ते मला सांगा. आणि शेअर करा मित्रमैत्रिणींना. चॅनल माझा नवीन चॅनल आहे. तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत, कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत. अशाच माझ्या रेसिपी छान छान बघायच्या असतील तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.